आजच्या भागामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या पॉलिटी संदर्भातील 2017मध्ये ज्या काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचा आपण उहापोह करणार आहोत. या अगोदर आपण 2020, 19 आणि 18 या वर्षातील पॉलिटी अंतर्गत ज्या काही प्रश्न विचारलेले आहेत ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण 2017मध्ये एकंदरीत राज्यशास्त्रात आलेले प्रश्न याचं स्वरूप बघणार आहोत. कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येईल. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आता 2017मध्ये पॉलिटीच्या म्हणजे ए सेटमधील 71 नंबरचा प्रश्न हा पॉलिटी अंतर्गत येणारा प्रश्न म्हणजे इथून पॉलिटीच्या प्रश्नाला सुरुवात होतो. आता जोडल आवाज स्वरूपाचा हा प्रश्न आलेला होता आणि इथं विविध जे अधिनियम स्वातंत्र्यपूर्व काळात पारित करण्यात आले होते त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या अधिनियमामध्ये कोणत्या तरतुदी होत्या. जसं भारतीय परिषद अधिनियम 1909चा, त्यानंतर भारत सरकार अधिनियम 1935चा, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947चा. तर ह्या ज्या कायदा आहे हे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये किंवा या अधिनियमांमध्ये कोणत्या तरतुदी केलेल्या होत्या याचा योग्य जोडे आपल्याला जुळवायचा आहे. तर भारतीय परिषद अधिनियम 1909मध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे अला 3 नंबरची जोडी. आता अला 3 नंबरची जोडी कोणत्या पर्यायामध्ये आहे तर फक्त 1 आणि 3 पर्यायामध्ये, म्हणजे 2 आणि 4 हे गेले. दुसरा आहे भारत सरकार अधिनियम 1919. आता दुसरा भारत सरकार अधिनियम 1919ची तरतूद इथे कोणती जोडी जुळेल तर ते आहे प्रांतामध्ये द्विशासन पद्धती, म्हणजे बला 4. आता बला 4 दोन्हीमध्ये आहेत, 1 आणि 3मध्ये. पुढचा पाहू भारत सरकार अधिनियम 1935. आता भारत सरकार अधिनियम 1935मध्ये केंद्रामध्ये द्विशासन पद्धती ही तरतूद लागू करण्यात आली. म्हणजे या तरतुदीचा समावेश त्या ॲक्टमध्ये करण्यात आला. म्हणजे कला 2 नंबरचा पर्याय. तर कला 2 नंबरचा पर्याय फक्त इथेच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 राजा हा अधिकारांचा स्रोत राहिलेला नाही, हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. आता जर तुम्ही ज्या काही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी केलेल्या ज्या ॲक्ट आहेत त्या ॲक्ट व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की या काही विविध तरतुदी दिलेल्या आहेत त्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो आहे. जसं भारतीय परिषद अधिनियम 1909 ज्याला इंडियन कौन्सिल ॲक्ट किंवा मोर्लेमेंटो सुधारणा आपण म्हणतो. तर यामध्ये प्रथमच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी होण्याची तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी करून घेतले. ते प्रथम भारतीय होते. त्याच्यानंतर मुस्लिमांना धर्माच्या आधारावर प्रतिनिधित्व त्यामुळे मिळाल्याने या म्हणजे जे लॉर्ड मिंटो होते त्यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनकीला किंवा कम्युनल इलेक्टोरेट, फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे ह्या विविध प्रकारच्या तरतुदी तिथे होत्या. त्यानंतर भारत सरकार अधिनियम 1919मध्ये केंद्रीय व प्रांतिक विषय वेगवेगळे करण्यात आले. प्रांतिक विषयाचे सोपीव खाती व राखीव खाती असे 2 प्रकार करण्यात आले. त्याच्यानंतर शीख बांधव असतील, भारतीय ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन असतील आणि इतर युरोपियन यांच्या स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या 1919च्या अधिनियमांतर्गत करण्यात आली होती. त्यानंतर अजून भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृह कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्यानंतर लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद या अधिनियमामध्ये करण्यात आली होती आणि पुढे 1926मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचे म्हणजे
19मध्ये तरतुदी दिसून येते. त्याचप्रमाणे प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले होते. त्याच्यानंतर 1935चा विचार केला तर भारत सरकार अधिनियम 1935मध्ये संघसूची, त्यानंतर प्रांतसूची, समवर्ती सूची ह्या वेगवेगळ्या सूची वेगळ्या करण्यात आल्या होत्या. जे शेषाधिकार होते ते व्हाईसरॉयकडे ठेवण्यात आलेले होते. याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली होती आणि प्रांतातील जी दुहेरी शासन व्यवस्था 1919च्या कायद्याने लागू करण्यात आलेली ते या कायद्यानुसार रद्द करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर मतदार वाढविण्यात आला व एकूण लोकसंख्येचे सुमारे 10% लोकांना मतदानाचा अधिकार दिला गेला. त्यानंतर चलन व पुरवठा नियंत्रणासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापनेची तरतूदसुद्धा या ॲक्टनुसार करण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे काही विविध तरतुदी या विविध ॲक्टमध्ये करण्यात आले होते. भारतीय स्वतंत्र कायदा 1947नुसार भारतीयांना प्रथमच म्हणजे त्यांच्या घटना वगैरे स्वीकारण्याचं, त्यानंतर स्वतःची घटना, त्यानंतर सार्वभौम राजांचा हस्तक्षेप राहिला नव्हता. अशा प्रकारच्या विविध तरतुदी या अंतर्गत करण्यात आलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघूयात. 72 नंबरचा प्रश्न आहे, अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत कोणते विधान बरोबर आहेत किंवा घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. आपल्याला बरोबर शोधायचे आहे कोणते विधान बरोबर आहेत. तर पर्याय विधान एक काय सांगतो की तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येतो जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. ठीक आहे. पहिला विधान काय सांगतो तर तिच्या घोषणेपासून 1 महिन्याच्या काळात आपोआपच संपुष्टात येतो जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी म्हणजे 1 महिन्याचा कालावधी संपण्या अगोदरच मान्यता मिळाली नाही तर. ठीक आहे. ब विधान काय सांगतो तर राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्याची लिखित स्वरूपात शिफारस केलेली असावी. तर तुमच्या ब हे विधान तुमच्या लक्षात आलेलं असेल की संपूर्ण मंत्रिमंडळ नसून ते फक्त कॅबिनेट असा त्यांचा उल्लेख करण्यात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचे आहे. म्हणजे दोन्ही विधानचे इथं 2 पर्याय गेले. आता एमध्ये कन्फ्युजन आहे. आता एमध्ये असे दिलेले आहे की लोकसभे विसर्जित केलेली असताना किंवा 1 महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाल्यास नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने मान्यता देणे अन्यथा आवश्यक आहे, अन्यथा अंमल संपुष्टात येईल. म्हणजे लोकसभा विसर्जित झालेली असेल तर 30 दिवसाच्या आत मध्ये जेव्हा लोकसभा पुन्हा नवीन लोकसभा अस्तित्वात येईल त्याच्यानंतर पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने त्याला मान्यता देणे गरजेचं आहे. राष्ट्रपतीद्वारे आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून म्हणजे 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाची आवश्यकता आहे, अन्यथा अंमल संपुष्टात येतो. इथे जी लोकसभा आहे ना ते फक्त एकच लोकसभा नाही तर त्याला राज्यसभेची सुद्धा आवश्यक म्हणजे दोन्ही सभागृहाची सुद्धा आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हे पर्याय देखील चुकीचे आहे. त्याच्यामुळे दोन्ही विधाने चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं झालं तर राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लागतो तर ती कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. त्याच्यानंतर राज्य किंवा घटक राज्यातील आणीबाणी कलम 356 किंवा 365. आता 356मध्ये कशा प्रकारच्या घटक राज्यातील आणीबाणी लागतो तर राज्यांतर्गत म्हणजे एखाद्या राज्यात घटनेनुसार त्या राज्याचे कामकाज चालत नसेल किंवा घटनेची अवहेलना होत असेल तर अशा वेळेस राज्यपाल तसा लेखी पत्र राष्ट्रपतींकडे पाठवतो आणि राष्ट्रपती त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये घटक राज्यातील आणीबाणी लागू करतात. आणि 365नुसार ज्या घटक राज्यात आणीबाणी लागू केला जातो किंवा राष्ट्रपती राजवट लागू केला जातो त्यामध्ये केंद्राने एखाद्या राज्याला दिलेले निर्देश असतील जे एखाद्या राज्य त्याला फॉलो करत नसेल तर अशा वेळेस केंद्र त्या राज्यामध्ये आणीबाणी लावू शकतो. त्यानंतर 360 आर्थिक आणीबाणी ज्यामध्ये एखाद्या वर्षामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असेल अशा वेळी आर्थिक आणीबाणी लागू केला जाऊ शकतो.
काही विविध तरतुदीमध्ये यामध्ये चेंजेस झाले. जसे 44व्या घटना दुरुस्तीनुसार पहिल्यांदाच म्हणजे कॅबिनेट असा उल्लेख त्यांनी करण्यात आला, जेणेकरून राष्ट्रपतींना जेव्हा आणीबाणी लागू करायचं असेल तेव्हा राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या अंतर्गत म्हणजे अध्यक्षतेखाली जे कॅबिनेट आहे ते कॅबिनेटने तशा प्रकारचा लेखी अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवावा, तेव्हाच ते राष्ट्रपती ते योग्य समजून आणीबाणी लागू केलं काय म्हणजे करू शकतात. किंवा एखाद्या वेळेस म्हणजे जी 42वी घटना दुरुस्ती होती, त्याच्यामुळे असं ठरवण्यात आलं की फक्त सशस्त्र बंडाळी ह्या कारणांतर्गत जे अंतर्गत अशांतता होती त्याला रिप्लेस करून सशस्त्र बंडाळी हे शब्द टाकण्यात आले. कारण अंतर्गत अशांततामध्ये कोणताही शासनाला कोणत्याही सरकारला किंवा कोणत्याही पक्षाच्या सरकारला वाटले की आपला ज्या एजेंड्याचा विरुद्ध काहीतरी घडून राहिलं किंवा आपल्या हिताचा घडून नाही राहिलं, तर अशा वेळेस ते अंतर्गत अशांतता आहे म्हणून आणीबाणी लागू करू शकत होते. म्हणजेच काय, तर जूनमध्ये जे आणीबाणी लागू झाली होती 1975मध्ये, तो त्याचे एक फलित होतं की आपल्या हेतूसाठी ते आणीबाणी लागू करण्यात आले होते. त्याच्यामुळे जी 42वी घटना दुरुस्ती झाली 1976मध्ये, त्याच्यामुळे अशी तरतूद करण्यात आली की अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी म्हणजे किंवा सशस्त्र उठाव हा शब्दप्रयोग वापरला जावा. तर अशा प्रकारे आणीबाणी संबंधी आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न बघूया. आता हा न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधी आहे. तर न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, तर न्यायालय जेव्हा संसदेने किंवा कार्यकारी मंडळाने एखादा कायदा किंवा एखादा आदेश पारित केलेला असेल आणि तो घटनेच्या विरुद्ध असेल किंवा घटनेशी विसंगत असेल, तर न्यायालय अशा वेळेस त्या एखाद्या कायद्यावर किंवा एखाद्या आदेशावर किंवा एखाद्या योजनेवर तशा प्रकारची किंवा त्याला पुनर्विलोकन करू शकते किंवा ते योग्य आहे की नाही हे तपासून पाहू शकते. आणि जर ते योग्य नसेल किंवा सामान्य नागरिकांचे जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करत असेल, तर अशा वेळेस ते घटनाबाह्य म्हणून न्यायालय घोषित करू शकते आणि तो कायदा रद्द केला जाऊ शकतो. तर हे जी प्रक्रिया आहे याला काय म्हणतात, तर न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके, तर आपल्याला बरोबर नाही शोधायचं आहे. तर आता इथे बघूया, भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. बरोबर आहे, भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं पर्टिक्युलर म्हणजे स्पेशली मेन्शन नाही आहे की भारतीय राज्यक्षेत्रामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची पद्धत अस्तित्वात असावी. त्याच्यामुळे हे बरोबर आहे, म्हणजेच विधान हे बरोबर आहे. पुढचा बघू, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती या तत्त्वाद्वारे संचालित होते. आता इंग्लिशमध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे बरोबर आहे. ही भारतीय तत्त्वप्रणाली आहे ती कोणत्या देशाच्या म्हणजे जी प्रक्रिया आहे न्यायासंबंधी किंवा प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ ते कोणत्या देशाच्या रिलेटेड आहे किंवा कोणत्या देशातून घेतलेले आहे हे तत्त्व, तर ते आहे जपान. ठीक आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिका. तर ही नॅरो अशी प्रक्रिया आहे जी भारताच्या न्यायालयाने जी स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे ब हे देखील बरोबर आहे. पुढचे जे विधान आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. आता तुमच्या लक्षात येईल की जी 24 एप्रिल 1973मध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणजे केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या खटल्यामध्ये जी पहिल्यांदाच 13 न्यायमूर्तींची बेंच बसलेली होती आणि त्यामध्ये 7 ते 6 अशा मताने सरकारच्या बाजूने तो निकाल देण्यात आला. मात्र त्याच्यामध्ये हा निर्णय असा निर्णय दिला गेला की सरकार किंवा कोणतेही कार्यकारी मंडळ किंवा कोणतेही गव्हर्नमेंट ऑथॉरिटी संविधानाचा भंग होत असेल किंवा जे संविधानाचे काही बेसिक स्ट्रक्चर निर्धारित करण्यात आले आणि त्या बेसिक स्ट्रक्चरचे जर भंग होत असेल तर अशा वेळेस ते घटनाबाह्य आहे म्हणून त्याला किंवा त्या कायद्याला ते रद्द करू शकतात कोण, सर्वोच्च न्यायालय.
तर इथं दिलेलं आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या कायद्यानं लागू होऊ शकत नाही. आता 9व्या परिशिष्टामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर 9व्या परिशिष्टामध्ये ज्या काही जमीन सुधारणा होत्या, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात काही लोकांनी म्हणजे काही सावकारांनी जमीन बळकावलेल्या होत्या किंवा जमिनीसंबंधीच्या ज्या वाद होत्या त्या सोडवण्यासाठी ही 9वी परिशिष्ट 1951मध्ये जेव्हा पहिली घटनादुरुस्ती झाली, फर्स्ट अमेंडमेंट पहिली घटनादुरुस्ती झाली, तेव्हा या पहिल्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 9वा परिशिष्ट समाविष्ट करण्यात आला आणि जमीन सुधारण्यासंबंधीचे कायदे याला लागू करण्यात आले. म्हणजे नवीन जे काही जमीन सुधारण्यासंबंधीचे जे कायदे होते किंवा तरतुदी होत्या त्या या 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि अशी तरतूद करण्यात आले की 9व्या परिशिष्टामध्ये ज्या काही विषयांचा समावेश आहेत किंवा ज्या काही तरतुदी आहेत ते न्यायालयीन पुनर्विलोकन कक्षेच्या बाहेर असतील, म्हणजे न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ठीक आहे. मात्र 2003 या 2004मध्ये जी कूपर केस झालेली होती त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की जर राज्यघटनेच्या ज्या 9व्या परिशिष्टामध्ये ज्या काही तरतुदी समाविष्ट आहेत ते जर घटनेच्या म्हणजे घटनाबाह्य असेल किंवा एखाद्या राजकीय हेतूने प्रेरित असेल, ज्याला मॅलिफाईड असे म्हणतात. मॅलिफाईड म्हणजे स्वतःच्या मॅलिफाईड या दृष्टीने जर ते प्रेरित असेल तर अशा वेळेस ते घटनाबाह्य आहे म्हणून घोषित करण्याचा अधिकार कुणाला? न्यायालयाला मिळाला. कोणत्या कायद्यानुसार? कोणत्या कायदे? तर 24 एप्रिल 1973 नुसार अंमलात आलेले किंवा लागू झालेल्या कायद्यांवर ते म्हणजे त्याच्यावर काय तर निर्णय देऊ शकतात किंवा ते त्याच्या अंतर्गत येतील असा. म्हणजेच आता इथं हे विधान बरोबर आहे एकंदरीतच आपण म्हणू शकतो. पुढचं पाहूया. न्यायालयीन पुनर्विलोकन निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. आता हे विधान चुकीचे आहे, कारण संसदेला वाटलं तर ते न्यायालय आपल्या अधिकारांना ब्रीच करते किंवा आपल्या जे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत किंवा दुरुस्त्या आहेत तिला त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करते. तर अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी न्यायालय म्हणजे संसदेला योग्य वाटल्या तर ते नवीन तर कायदे व दुरुस्त्या मंजूर करू शकते. इथं शकत नाही, म्हणजे हे विधान चुकीचे आहे. आपल्याला बरोबर नाही शोधायचे होते. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. काय म्हणतो मी पुन्हा एकदा सांगतो. न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. शक्य नाही. म्हणजे संसदेला ते अधिकार आहे की एखादा कायदा किंवा एखादा आदेश लागू करण्याचा किंवा मंजूर करून देण्याचा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भातील हे प्रश्न आहे. तर इथं कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली संदर्भातील तरतुदी आहेत हे आपल्याला शोधायचे आहे, म्हणजे पाहायचे आहे. तर ते आहे पर्याय क्रमांक 239 ए. कोणता? 239 ए. या कलमांतर्गत राष्ट्रीय राजधानीचे जे प्रदेश आहेत कोणते? दिल्ली, त्या संदर्भातील उल्लेख आपल्याला दिसून येतो. आता तुमच्या लक्षात आला असेल की जे ह्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांसंबंधातील काही विशेष तरतुदींचा समावेश केलेला आहे, ज्याच्यामुळे 239 नुसार विधानसभा, मंत्रिमंडळ किंवा एखाद्या प्रदेशासाठी म्हणजे विशेषतः पुदुचेरीसाठी विधानसभा निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे काय म्हणू शकतो तर या तरतुदीनुसार 239 ए नुसार एखादी तरतूद करण्याचा त्या संबंधित केंद्रशासित प्रदेशासाठीचा अधिकार संसदेला दिलेला आहे. तर अशा प्रकारे 239 ए नुसार दिल्ली संदर्भात आहे. ते दिल्ली संदर्भात कोणती कलम म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? तर 69वी घटनादुरुस्ती कायदा म्हणजे 69वी अमेंडमेंट ॲक्ट 1991 नुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या.
यावर्षी अजून म्हणजे 2021मध्ये ज्या काही दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी कायदा 2020 घटना दुरुस्ती कायदा ही लागू करण्यात आली. त्याच्यामध्ये काही तरतुदी काही चेंजेस करण्यात आले. जसं राज्यपालाला तेथील जे नायब राज्यपाल आहे त्याला जास्त अधिकार देण्यात आले. ह्या काही तरतुदी आहेत ते तुमच्या लक्षात असायला हवी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 75 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी म्हणजे 108व्या घटना दुरुस्तीनुसार किंवा 108वी घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान आपल्याला बरोबर आहे ते शोधायचे आहे. ठीक आहे, कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला शोधायचे आहे. कशा संबंधित? तर 108वी घटना दुरुस्तीसाठी. ठीक आहे, आता हे 108वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित होती? तर ते होती महिला म्हणजे महिलांसाठीचे जे रिझर्वेशन आरक्षण आहे किंवा आरक्षण ज्याला आपण म्हणतो त्या संबंधीचे हे विधेयक होते. तर इथं कोणते विधान बरोबर आहे ते शोधूया. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 जागेसंबंधी होते. हे बरोबर आहे. 1/3 जागांसाठीचे आरक्षणासाठी हे 108वी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेली होती. पुढचा विधान आहे ते राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले. बरोबर आहे. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. हे सुद्धा बरोबर आहे. ते विधेयक लॅप्स झाले. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झालं. बरोबर आहे. म्हणजेच 15वी जी लोकसभा विसर्जित झाली त्यानुसार 2015मध्ये ते काय झालं तर ते विधेयक लॅप्स झाले. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 4 कडं हे बरोबर आहे. याच्यावर आता प्रश्न विचारले जाण्याची शाश्वती खूप कमी आहेत, पण एकंदरीत तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 108वी घटना दुरुस्ती ही महिलांच्या आरक्षणासंबंधी कुठं तर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असण्यासाठीची ही तर म्हणजे हे विधेयक होते. किती तर 1/3. ठीक आहे, 1/3. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. आता हे आहे नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित करण्यात आलेले आहेत. खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या काही नागरिकांसंबंधीच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत. तर इथं तुमच्या लक्षात येईल की ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे चुकीचे आहे. अशी काही तरतूद केलेली नाही. त्याच्यामुळे ते हे पर्याय केले. आता दुसरा पाहूया, उत्पन्नातील विषमता कमी करणे हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा गेले. आता काय देशाचे संरक्षण करणे, त्यानंतर लष्करी सेवा बजावणे असा कंपल्सरी नाही आहे. पण नाही आहे. देशाचे संरक्षण करणे, देशाचे जे आदर्श आहेत त्यांची जोपासना करणे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर समान नागरिक कायदा निश्चित करणे असा हे पण चुकीचे आहे. कारण समान नागरिक कायदा हे तरतूद DPSPमध्ये ज्याला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यानुसार कलम 44 नुसार त्याची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणजे 1, 2, 3 हे पर्याय केले. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मूलभूत हक्काविषयीचे जर तुम्हाला बेसिक माहीत असेल तर पार्ट 4A यानुसार घटनेच्या यानुसार हे नव्याने समाविष्ट करण्यात आले आणि कलम 51 यानुसार मूलभूत हक्कांचा समावेश या पार्टमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे 4A या भागामध्ये. त्याच्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार तर 42वी घटना दुरुस्तीनुसार हे मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे 1976मध्ये. ठीक आहे. आता कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घटना दुरुस्ती नाही काय तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला तर ती होती स्वर्णसिंह समिती. स्वर्णसिंह समितीने 8 प्रकारचे मूलभूत हक्क समाविष्ट करण्याचा सल्ला दिलेला किंवा शिफारस दिलेला होता. ज्यामध्ये कर न भरणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद करणे ह्या तरतुदी होत्या किंवा अजून विविध तरतुदी होत्या. मात्र काही तरतुदी स्वीकारल्या आणि काही स्वीकारल्या नाही. पण 10 मूलभूत हक्कांचा समावेश त्यावेळेस करण्यात आला. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002मध्ये
एक म्हणजे ज्या काही मूलभूत काय शिक्षणासंबंधीची जी तरतूद आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण आवश्यक यासाठीची तरतूद करण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे काही बेसिक डिटेल्स आहेत ते तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात. 77 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, कोणते विधान बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे शोधायचे आहे. आता विधान काय सांगतो, तर जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छितो ते 10 दिवसांच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. आता तुमच्या लक्षात आता समजा एखादा उमेदवार संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आला किंवा संसदेच्या राज्यसभेच्या सदस्य असेल तर तो लोकसभेच्या जागेसाठी निवडून आलेला असेल, तर अशा वेळेस त्याला कोणत्या सभागृहामध्ये काम करायचे आहे किंवा कोणत्या सभागृहामध्ये त्याला आपली सेवा द्यायची आहे हे विधान म्हणजे हे निश्चित करावं लागतं किंवा त्यानं त्या संबंधित त्या सभागृहाला कळवले पाहिजे, अन्यथा त्याचे राज्यसभेतील अधिकार किंवा राज्यसभेतील पद रिक्त होते. इथे दोन्ही जागेतील पद रिक्त होते असं म्हणतात, त्याच्यामुळे हे चुकीचे आहे. दोन्ही जागा रिक्त नाही तर फक्त राज्यसभा म्हणजे ज्या अगोदर तो होता ते पद रिक्त होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे चुकीचे असणार आहे. ब मध्ये नाही, इथं पण नाही. पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे यापैकी एक आपला उत्तर असणार आहे. पुढच्या विधान वाचूयात. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. हे योग्य आहे. समजा जर एखादी व्यक्ती आहे ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली म्हणजे लोकसभेसाठी 2 मतदारसंघातून निवडून आली, तर तिने कोणत्या मतदारसंघातून किंवा कोणत्या मतदारसंघासाठी ती सेवा देऊ इच्छिते किंवा तिने निश्चित केलं पाहिजे. तिने एक जागा निश्चित केल्या पाहिजे, अन्यथा त्याची दोन्ही जागा रिक्त होण्याची शक्यता असते. तर हे सुद्धा हे विधान काय आहे, बरोबर आहे. हे बरोबर आहे, मात्र हे विधान चुकीचे आहे. बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 तर येणार नाही. हे तर ऑलरेडी एलिमिनेट झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचं विधान वाचूयात. जर एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिली सभागृहातील जागा रिक्त होते. हे योग्य आहे. जर समजा एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिली सभागृहातील जागा रिक्त होते. हे बरोबर आहे. समजा विधानसभेचा सदस्य असेल आणि तो लोकसभेसाठी निवडून आलेला असेल तर विधानसभेची सदस्यत्व त्याला सोडावी लागते, म्हणजेच काय तर रद्द होते. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. तर आपला ॲन्सर कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 3 फक्त. आता जी दुहेरी सदस्यत्व लोकप्रतिनिधी कायदा, ज्याला पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट PRA 1951 या तरतुदीनुसार किंवा ह्या कायद्यानुसार दुहेरी सदस्यत्वासंबंधीच्या काही तरतुदी राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. त्यासंबंधी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला दिसून येतो. संसदेशी रिलेटेड हे प्रश्न आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधीचा हा प्रश्न आलेला आहे. आपल्याला खालीलपैकी कोण या समितीचा भाग किंवा सदस्य नाही ते बघायचे आहे. कोणती समिती, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते. म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष हे एका समितीच्या शिफारसीच्या नुसार राष्ट्रपती करतात. तर त्या समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. इथून आपल्याला कोणत्या होत नाहीत ते निवडायचे आहे. ठीक आहे, कोणत्या व्यक्तीचा समावेश होत नाहीत. तर आता तुमच्या लक्षात असेल की पंतप्रधान तर असतातच, म्हणजे पंतप्रधानचा प्रश्नच नाही, कुठंच नाही आहे. गृहमंत्री, आता गृहमंत्र्यांचा समावेश होतो का,
तर होतो. ठीक आहे, म्हणजे गृहमंत्री देखील असतात. त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असतात का? तर हो, राज्यसभेचे देखील विरोधी पक्षनेते यामध्ये समावेश असतात. लोकसभेचे सभापती, मात्र जे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत, जे उपराष्ट्रपती असतात, त्या उपराष्ट्रपतींचा समावेश यामध्ये होत नाही. ठीक आहे, उपराष्ट्रपतींचा समावेश यामध्ये होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक फ हे आपला योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवडीसाठी पंतप्रधान, PM, त्याच्यानंतर HM होम मिनिस्टर, त्याच्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा आणि राज्यसभा प्लस राज्यसभा, त्याच्यानंतर लोकसभेतील राज्यसभेतील उपाध्यक्ष, राज्यसभेतील व्हाईस चेअरमन यांचा समावेश होतो, हे लक्षात असू द्या. आणि लोकसभेतील स्पीकर यांचा समावेश होतो. तर ह्या व्यक्तींचा त्यामध्ये समावेश असतो. तर कुणाचा समावेश होत नाही, तर राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात, जे उपराष्ट्रपती असतात, त्यांचा समावेश यामध्ये होत नाही. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंबंधी तुम्हाला बेसिक माहिती असायला हवे की मानवी हक्क संरक्षण कायदा, ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट 1993 नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. अजून हे घटनात्मक नाही, म्हणजे हे स्टॅट्युटरी आहे. तर काय, संविधानिक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का, तर कॉन्स्टिट्युशनल नाही, तर ते काय, स्टॅट्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, म्हणजे वैधानिक आहे, स्टॅट्युटरी. ओके, तर हे तुमच्या लक्षात असू द्या. याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, बऱ्याचदा आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींच्या किंवा या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये सदस्य कोण असतात, तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते या आयोगाचे सदस्य असतात. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर SC/ST, नॅशनल कमिशन फॉर SC प्लस ST प्लस OBC, त्यानंतर महिला आयोग, त्यानंतर जे राष्ट्रीय महिला आयोग, त्यानंतर अल्पसंख्याक आयोग, मायनॉरिटी कमिटीचे, हे सर्व या आयोगाचे पदसिद्ध या आयोगातील जे अध्यक्ष आहेत ते या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य असतात. हे तुमच्या लक्षात असायला हवे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष आहेत आणि सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो, तर त्यांचा कार्यकाल असतो 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे. ठीक आहे, वयाची 70 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होत असेल त्यानुसार त्यांचा कार्यकाल रद्द होत असतो किंवा त्यांचा कार्यकाल संपुष्टात येत असतो. हे तुमच्या लक्षात असायला हवं. अजून एक तरतूद की जी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे ते कोणत्या घटनांचा तपास करते, तर फक्त 1 वर्षाअंतर्गत ज्या काही घटना मानवी हक्काचा भंग करत असलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांचा समावेश किंवा त्यांची तपास हे ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग करत असतो. म्हणजे समजा आता सध्या 2020मध्ये एखादी घटना घडली जी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा मानवाधिकारासंबंधी मानवी संरक्षणासंबंधीचा भंग करत असेल, तर ते फक्त 2020 या 1 वर्षाच्या आतमध्येच ते तपास करते. ते पुन्हा म्हणजे 2022 किंवा 2023मध्ये या 2020 संदर्भातील घटनांचा तपास करू शकणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. त्यांचे जे शिफारस आहे ते घटना म्हणजे शासनावर किंवा अधिकाऱ्यांवर बंधनकारक नसून ते काय, फक्त त्यांना सल्लादायी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांवर किंवा त्यांचे जे शिफारस आहे ते योग्य दिशेने किंवा राष्ट्रीय मानव संरक्षणासाठी योग्य कारवाई केली जावी ह्या संबंधीच्या त्यांच्या शिफारस असते. पुढचा प्रश्न बघूयात. 79 नंबरचा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांचा किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्यांच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करता येते. म्हणजे कलम 262 नुसार संसदेला तर ज्या काही आंतरराज्यीय नद्यांसंबंधीचे जे वादविवाद आहेत त्या वादविवादासंबंधी एक तर लवाद स्थापन करता येते. हे इथे दिलेलं आहे. आपल्याला इथून कोणते अगोदर प्रश्न वाचूयात.
वरील विधानांपैकी चुकीचे विधान शोधायचे आहे, म्हणजे इनकरेक्ट विधान आपल्याला शोधायचे आहे, चुकीचे कोणते आहे. तर तुमच्या लक्षात येईल की जे हे 262 नुसार संसदेला हे विधान लवाद करण्यास म्हणजे कशासाठी, तर आंतरराज्य जे जलविवाद आहेत किंवा नदी पाणी वाटप संबंधीचे जे विवाद आहेत त्याच्यासंबंधी लवाद स्थापन करणे हे अधिकार संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार, 262 नुसार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 किंवा विधान 1 हे बरोबर असणार आहे. विधान 1 जिथे आहे ते पर्याय कटून जाणार. हे सुद्धा 1 आणि 2 हे पर्याय गेले. आता चुकीचे विधान एक तर फक्त ब राहू शकतं किंवा दोन्ही चुकीचे तर राहू शकत नाही. ठीक आहे. हे विधान गेले बरोबर आहे, त्याच्यामुळे दोन्ही विधान चुकीचे आहेत का नाही, हे विधानसुद्धा गेले. फक्त पर्याय क्रमांक ब हे विधान आपल्याला मिळून जात आहे. अशा प्रकारे एका विधानावरूनच आपल्या लक्षात येते. तरी पण आपण ब हे विधान वाचूयात. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. आताच बघितलं की लवाद स्थापन करणे किंवा अभिनिर्णय करणे ही तरतूद फक्त पार्लमेंटला अधिकार आहे, तर राष्ट्रपतींना आहे का नाही. त्याच्यामुळे चुकीचे कोणते आहे, तर चुकीचे आहे ब. ते राष्ट्रपतींना नसून ते कुणाला आहे, तर पार्लमेंटला किंवा संसदेला आहे. आता आंतरराज्य जलविवाद अधिनियम 1956 नुसार 56च्या कलमानुसार कोणते आंतरराज्य जलविवाद अधिनियम 1956 कलम 1956चे जे कायदा आहे त्या कायद्याच्या आर्टिकल 262 नुसार ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च अधिकार हे संसदेला दिलेला आहे की एखाद्या राज्यासंबंधी जेव्हा तक्रार वगैरे आल्यास किंवा एखाद्या नदी खोऱ्यातील पाणी वाटपासंबंधी तक्रार वगैरे आल्यास त्याच्या काय म्हणू शकतो आपण, तर ते निर्णय घेण्याचा किंवा त्यावर कोणते काय म्हणून प्रोव्हिजन करावेत हे अधिकार संसदेला दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 80 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत. बिनचूक आहेत याचाच अर्थ काय, तर करेक्ट. इथे इंग्रजी शब्दसुद्धा वाचत चला. तर आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे. आता एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. ठीक आहे. आपल्याला कोणते म्हणजे बिनचूक योग्य विधान शोधायचे आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही हे विधान चुकीचे आहे. तुम्ही जर योग्य म्हणजे चालू घडामोडी वगैरे वाचत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते कोण, सी विद्यासागर राव, तर हे महाराष्ट्र ॲज वेल ॲज कर्नाटकचे अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे होता. म्हणजेच काय, तर त्यांना एकापेक्षा अधिक राज्यांसाठी नियुक्त करता येतो. ठीक आहे. अतिरिक्त प्रभार देता येतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हे म्हणजे बिनचूक आपल्याला हे चुकीचे आहे. आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे. दुसरा विधान काय सांगतो, तर राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. हे विधान बरोबर आहे, कारण राज्यपालास त्याच्या पदावरून दूर कोणत्या प्रकारे काढला जावा अशी काही प्रक्रिया सांगितलेली नाही. ते फक्त राष्ट्रपतीच्या, अर्थातच जे काही केंद्र सरकार आहे त्यांच्या निर्णयावर ते डिपेंड असतात. केंद्र सरकार जे निर्णय घेईल ते राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. त्यांना काही कार्यकालाची शाश्वती नसते. ते राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत त्या पदावर राहतात. त्याच्यामुळे बिनचूक विधान कोणते असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे बिनचूक विधान असणार आहे. पुढच्या विधान वाचू. राज्यपाला संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असावा ही अशी काही तरतूद केलेली नाही. त्याच्यानंतर राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो. कुलपतींची नियुक्ती करतो का, तर ते कुलपती स्वतः असतात राज्यातील विविध विद्यापीठांच्या, तर ते उपकुलपतींची नियुक्ती करतो. म्हणजे जे व्हाईस चान्सलर असतात, व्हाईस चान्सलर यांची निवड करतो. तर चान्सलर ते स्वतः असतात. त्याच्यामुळे हे देखील चुकीचे असणार आहे. हे देखील चुकीचे.
हे देखील चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. आता राज्यपालासंबंधी जे कलम कोणत्या कलमानुसार राज्यपालाचा समावेश किंवा त्यांच्या संबंधीचे जे आर्टिकल कोणते आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता 81 नंबरचा प्रश्न आहे. विभागीय परिषदेसंबंधी, ज्याला आपण झोनल काउन्सिल असे म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघितले असाल तर तुमच्या लक्षात आलेला असेल की झोनल काउन्सिलवर किती 2-3 प्रश्न आतापर्यंत विचारून झाले आणि ह्यामध्ये 2017च्या परीक्षेमध्ये देखील झोनल काउन्सिलवर प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. तर खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत याचाच अर्थ काय? बिनचूक म्हणजे योग्य आणि नाहीत म्हणजे इनकरेक्ट शोधायचे आहे, म्हणजे चुकीचे आपल्याला शोधायचे आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. बिनचूक नाहीत म्हणजे काय? नॉट करेक्ट. इंग्रजी वाचत चला, नाहीतर इथे गफलत होण्याची शक्यता असतो. ओके, विधाने वाचूयात. विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत. हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला आपल्याला दिसून येते. 2017 ते 2019 या 2020मध्ये हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला आहे. हे विधान चुकीचे आहे. जिथे पर्यायामध्ये आहे, ज्या पर्यायामध्ये आहे ते म्हणजे हे विधान चुकीचे आहे. आता पर्याय सर्वांमध्येच चुकीचे दिले आहे, म्हणजे वरून तर आपण आन्सर काढू शकत नाही. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली. आता 1956ची जी राज्य पुनर्रचना कायदा आहे त्याच्यानुसार त्याची निर्मिती झाली का? तर यस, बरोबर आहे. त्यांची निर्मिती कोणत्या झोनल काउन्सिलची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली? तर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 नुसार किती 5 विभागीय परिषदा स्थापन करण्यात आले. 5. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. त्यामध्ये नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट आणि मध्यसाठी म्हणजेच जे सेंट्रल आहे त्यासाठी असे 5 स्थापन करण्यात आले. कालांतराने त्याच्यामध्ये पुन्हा 1971मध्ये 6वा विभाग स्थापन करण्यात आला. 6वा विभाग कोणता? तर जे नॉर्थ ईस्ट आहेत म्हणजे ईशान्य पूर्व विभाग आपण ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आली. त्याच्यामुळे ब हे विधान योग्य असणार आहे. आता क विधान वाचूया. केंद्रीय गृहमंत्री ह्या विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. केंद्रीय गृहमंत्री या विभागीय परिषदांचे अध्यक्ष असतो का? तर असतो. हे विधान बरोबर आहे. ब आणि क हे विधान बरोबर आहे. जिथं ब आणि क आहे ते विधान आपले एलिमिनेट होऊन जाणार. पर्याय क्रमांक 1मध्ये क आहे त्याच्यामुळे गेला, पर्याय 1 गेला. इथं सुद्धा आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 गेला. इथे सुद्धा आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्तर आपला मिळून जाणार पर्याय क्रमांक 2 हे आपला योग्य उत्तरच नाही. तरी पण आपण चौथा विधान ड वाचूयात. भारतात एकूण 7 विभागीय, आताच सांगितलं 7 नाही तर किती आहेत? 6. हे तुमच्या लक्षात असू द्या. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. आता विभागीय परिषदेसंबंधीच्या तर जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्या लक्षात असायला हवं. कोणत्या? तर ते घटनात्मक संस्था नसून ते काय आहेत? वैधानिक आहेत. कोणत्या संस्था आहेत? तर ते वैधानिक संस्था आहेत. हे तुमच्या लक्षात असायला हवं. पुढे 1956 राज्य पुनर्रचना आयोग पुनर्रचना कायदा 1956 नुसार जी कायदा आहे त्या कायद्याने संसदेने तशा प्रकारची झोनल काउन्सिल निर्माण केलेली आहे. भारतात एकूण सध्या 6 विभागीय परिषद आहेत. किती? 6. ठीक आहे, 6 झोनल काउन्सिल आहेत. आणि या जे झोनल काउन्सिलचे जे रचना आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर केंद्रीय गृहमंत्री हे सर्व विभागीय परिषदांचे काय अध्यक्ष असतात. आणि जे विभागातील राज्यांचे उपमुख्यमंत्री नाही तर जे मुख्यमंत्री असतात ते आडीपाडीने एका वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होत असते. तर ह्या काही जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्या लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न वाचूयात. पंचायत राज संबंधीचा हा प्रश्न आहे किंवा 73वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्याच्यासंबंधी हा प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. यापैकी कोणत्या तरतुदी ऐच्छिक तरतुदी नाहीत? ऐच्छिक नाहीत म्हणजे काय? तर अनैच्छिक आहेत, म्हणजे त्यांच्या इच्छेवर नाही. ते लागू करू शकतात किंवा लागू करू शकत नाही. ते संबंधित ग्रामपंचायतीच्या किंवा संबंधित ग्रामप्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून असतं. तर आपल्याला कोणत्या तरतुदी ऐच्छिक नाहीत म्हणजे अनैच्छिक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे.
अनैच्छिक याचा अर्थ काय, तर अनैच्छिक म्हणजेच अनिवार्य. ठीक आहे, ऐच्छिक म्हणजे अनिवार्य नाही. तर अनिवार्य तरतुदी कोणत्या आहेत? ऐच्छिक म्हणजेच काय, तर इच्छा झाली तर तेव्हा आपण लागू करू शकतो. पण अनैच्छिक याचा काय, तर ते तरतुदी अनिवार्य आहे, ते लागू करणे आवश्यकच आहेत. ठीक आहे, तर कोणत्या ऐच्छिक नाहीत म्हणजेच अनैच्छिक आहेत? तर हे विधान ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदाराद्वारे प्रत्यक्ष निवडले जातील, अशी तरतूद. ही तरतूद कोणती आहे, तर ही अनिवार्य आहे का, तर नाही. ही कशी आहे, ऐच्छिक आहे. त्याच्यामुळे ऐच्छिक तरतुदी नाहीत म्हणजे अनैच्छिक आहे का, तर नाही. त्याच्यामुळे हे पर्याय येणार नाही. ठीक आहे, सॉरी, एक मिनटं, काहीतरी चुकी होते. आपल्याला प्रश्न नीट वाचायला पाहिजे. पंचायत राज संबंधी किंवा पंचायत राजवर 73वी घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी ऐच्छिक तरतुदी नाहीत? ऐच्छिक तरतुदी नाहीत म्हणजे काय, तर अनिवार्य तरतुदी आहेत. ठीक आहे, पर्याय आपण पूर्ण पर्याय बघू, त्याच्यानंतर आपण पाहू की कोणते पर्याय योग्य बसतात. ठीक आहे, अविधान वाचूयात. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मतदाराद्वारे प्रत्यक्षात निवडले जातील. ठीक आहे, ओके. ब विधान वाचूयात. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये कर, जकाती, पत, कर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट आहेत. हे अनैच्छिक आहे. ठीक आहे, अनैच्छिक आहे. त्याच्यानंतर पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे किमान वय असायला पाहिजे, हे सुद्धा अनिवार्य आहेत. अनिवार्य. आणि त्याच्यानंतर स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देणे हे ऐच्छिक आहेत. तर अनिवार्य इथे आपल्याला शोधायचे आहे. ऐच्छिक नाही याचा अर्थ काय, तर अनिवार्य. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदानाद्वारे प्रत्यक्षात निवडले जातील, हे विधान कसे आहेत, अनैच्छिक आहेत म्हणजेच अनिवार्य आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हटलं ते जे सरपंच वगैरे किंवा म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य, त्यानंतर पंचायत समितीचे जे काही सदस्य आहेत किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत, तर हे ज्यांचे हे प्रतिनिधी कसे प्रत्यक्ष मतदारांद्वारे निवडले जातात, हे तर योग्य आहे. जसे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातात, त्याच्यानंतर ते सदस्य सरपंचाची निवड करतात. त्याचप्रमाणे पंचायत समितीतील जे सदस्य आहेत त्यांची निवडणूक हे प्रत्यक्ष मतदारांद्वारे निवडले जातात. जिल्हा परिषद त्याचप्रमाणे. त्याच्यामुळे हे ऐच्छिक नाही म्हणजे अनिवार्य आहे. त्याच्यामुळे ते येणार आहे. ठीक आहे, येणार. ज्या पर्यायामध्ये नाही ते पर्याय गेले. इथे नाही, इथे नाही. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 एलिमिनेट झाले. आता पुढच्या विधान वाचूया. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये कर, जकाती, पतकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर आर्थिक अधिकार देणे पंचायत राजना हे कसे आहे, तर हे ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. त्यांच्यामध्ये जकात, कर किंवा पतकर लावण्याचा अधिकार हे ऐच्छिक स्वरूपाचे आहेत. वाटल्यास ते घेऊ शकतात किंवा ते त्यांना देऊ शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजे ते राबवू शकतात तसा प्रकारचे उपक्रम किंवा नाही याच्यावर संबंधी काही नाही. मात्र जे काही पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी जी किमान वयोमर्यादा आहे ती 21 असणे हे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे कंपल्सरीच पाहायचं होतं आपल्याला. पर्याय क्रमांक 1 अ आणि क हे योग्य उत्तर असणार आहे. अ आणि क, पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. आता तुमच्या लक्षात येईल की ज्या काही ऐच्छिक तरतुदी आहेत त्या ऐच्छिक तरतुदीमध्ये पंचायतींना आर्थिक अधिकार प्रदान करण्यासंबंधित आहे. ठीक आहे, आर्थिक अधिकार प्रदान करण्यासंबंधी ऐच्छिक बाबी झाल्या. पंचायतीमध्ये ओबीसीसाठीचे जे आरक्षण आहेत, सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहे ओबीसीसाठी आरक्षण, तर 27% आरक्षण आहे. पण आता सध्या त्यावर वाद सुरू आहे. त्याच्यानंतर त्या भागातील विधानसभा सदस्य आणि संसदीय सदस्यांना प्रतिनिधित्व द्यावा का, हा सुद्धा ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सामाजिक व आर्थिक योजना तयार करण्यासाठी राज्यसंस्थेने पंचायतीकडे अधिकारांचे हस्तांतरण करणे हे सुद्धा ऐच्छिक स्वरूपाचे आहे. तर अनिवार्य स्वरूपाची तरतुदी कोणत्या हे तुमच्या लक्षात असायला आहे. त्यामध्ये ग्रामसभेची स्थापना करणे,
ग्रामसभेची त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करणे, त्रिस्तरामध्ये सदस्यांसाठीची जी प्रत्यक्ष निवडणूक आहे ती पद्धत वापरणे, प्रत्यक्ष निवडणूक जी ही दिलेली आहे ती पद्धत वापरणे हे अनिवार्य स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर महिलांना किमान 33% आरक्षण हे सुद्धा अनिवार्य आहे, ऐच्छिक स्वरूपाचे नसून हे अनिवार्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण महिलांसाठी पंचायत राज संस्थांमध्ये आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ठीक आहे. पुढच्या अजून काही तरतुदी आहे, जसा तिन्ही स्तरावर SC ST आणि यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. OBCसाठीचे आरक्षण हे ऐच्छिक आहे, ते असू शकतात, ते असू शकतात किंवा नसू शकतात. पण SC ST यांच्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर त्यांच्यासाठी आरक्षण तरतूद ही अनिवार्य आहे. ठीक आहे. त्रिस्तरीय यांचा कमाल कालावधी 5 वर्ष आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना मुदतपूर्व देखील बरखास्त केला जाऊ शकतो. राज्य निवडणूक आयोग स्थापन करणे, हे जे तरतुदी आहेत किंवा गट आणि जिल्हा स्तरावर जी अध्यक्षाची निवड आहे ती अप्रत्यक्ष निवडणूक असायला हवी. हे जे काही तरतुदी आहेत ते काय अनिवार्य स्वरूपाचे आहेत. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक अ आणि क हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. तर आज आपण इथं एकंदरीत 15 ते 16 प्रश्न राज्यव्यवस्थेसंबंधी आपण पाहिलेले आहेत आणि आजच्या 2017मध्ये ज्या काही पॉलिटी संदर्भात प्रश्न विचारलेल्या होत्या त्या इथे संपलेल्या आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू फॉर तुम्ही एवढा सपोर्ट करत आहात आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा एक फायदा होतो की आपल्याला एकंदरीत त्यांचा कोणत्या आयोग कोणत्या बाबींवर अधिक प्रश्न विचारताना दिसून येतो त्याचा एकंदरीत आपल्याला कल लक्षात येतो. जसे आता झोनल काउन्सिलवर 2-3 प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे झोनल काउन्सिल आपण नीट करणे हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर संसदेवर वारंवार प्रश्न विचारला जातो आहे. आंतरराज्यीय किंवा इंटरस्टेट रिलेशन किंवा केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारला जातो आहे. त्याच्या संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत राज्यघटनेमध्ये ते आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. तर ह्या काही तरतुदी आहेत ते आपल्याला कशावरून लक्षात येतो तर प्रश्नपत्रिका विश्लेषणावरून. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका विश्लेषण करताना ह्या गोष्टींची दखल घेणे आवश्यक असते. म्हणूनच मी तुमच्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि नेमका कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यावा यासाठी मी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आता आज इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.